पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आरती काय आरती आरती अरे काय मगासपासून आरती आरती करतोयस? पुढे बोल ना. आरती ऐक ना, मी तुला एक रिक्वेस्ट केली तर तू नाही नाही ना म्हणणार? तू बोल पटकन, नाही तर मी फोन ठेवते. हा? तू भेटायला येतेस का? हो. ह्यात इतके आडेवेडे का घेतोयस? आपण पहिल्यांदा भेटतोय का? आय वॉन्ट टू गिव्ह यू अ सरप्राईज. नको, सरप्राईज वगैरे नको. आधीच भीती वाटायला लागली आता मला तुझी. भेट फक्त. अगं छान सरप्राईज आहे, डोंट वरी. मी येतो तुला पिक करायला. ओके ठीक आहे, बाय बाय. मूल्या, तू जरा आता बसशील का एका ठिकाणी? तू इतका वेळ चक्रा मारतीस ते बघून आता मला चक्कर यायला लागली. अगं वहिनी, तुला कळतंय का मला किती भीती वाटते? अगं घाबरायचं कशाला? मी विजय विक्रांत आहोत ना तिथे. मी पण असणार आहे. वाघ चवताळला किंवा हत्ती पिसाळला तर तुमच्यापैकी कोण मला वाचवायला येणार आहे? असं नको बोलूस ग. हे बघ, माझा दादा काही पिसाळणार किंवा चवताळणार नाहीये. आणि अगदीच जर तो चिडला ना तर आम्ही सांभाळून घेऊ. नाही नाही वहिनी, आपण हा प्लॅन ना कॅन्सल करून टाकू प्लीज. नाही 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 अमूल्य, आता माघार नाही. अगं जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर वेदांच्या मनात मुलींबद्दल थोडी तरी जागा निर्माण होईल ग. येस, आणि मगच त्याचं लग्न होईल. कळतंय का तुला? नाहीतर त्याशिवाय विक्रांत आणि आरतीचं लग्न कसं होणार सांग मला. हे असं केल्याने त्याच्या मनात मुलींविषयी जागा निर्माण होईल? हो. नाही होणार. अमूल्या, अगं तुझ्यासारखी एवढी पॉझिटिव्ह मुलगी आज एवढा निगेटिव्ह विचार का करतेय? नाही नाही नाही, हे बघ आता तू नाही म्हणू नकोस. आणि आपण मागे हटायचंच नाहीये आता. हा, हे बघ, मला जर काही गडबड वाटली ना तर मी तुला लगेच कॉल करीन आणि इन्फॉर्म करीन. डोंट वरी, तू घाबरू नकोस. बी कॉन्फिडंट अँड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खूप गरज आहे मला तुमच्या ऑल द बेस्टची. ये आरती, ये ना. काय झालं? विक्रांत, अरे तू घरी का घेऊन आलायस मला? ऐक ना प्लीज, आपण बाहेर जाऊया का? तू आत तरी ये आधी. तुझी आई तेच तर सरप्राईज आहे ना. कोणीच नाहीये घरी. आणि कोणी घरी आलं तर काय सांगशील? मी सांगेन त्यांना, प्यार किया तो डरना क्या. हो, आणि आई आली ना तर पळून जाशील. आरती, तू ओळखलं नाहीस ना मला अजून. तू नको टेन्शन घेऊस, तू ये ना आत. बरं ठीक आहे. अगं काय करतेस? आज जायचंय ना, मग चप्पल नको का काढायला? काय गरज नाही, आमच्याकडे चालतं. आणि तू त्याची सवय करून घे. ये. आणि तुला माहितीये का, मी सगळ्यांना सुट्टी दिली आहे, सो ते त्यांचं एन्जॉय करत असतील. कोणी येणार नाही. कसं वाटलं घर? छान आहे. हे तुझे बाबा आहेत का? हो.
बाबा, ही तुमची सुनबाई. नीट बघा, आवडली आहे ना? हो, आवडणारच. किती संस्कारी आहे बघा ना ती. आल्या आल्या आधी तुम्हाला नमस्कार केला तिने. आरती, आय एम इम्प्रेस्ड. हा नाही म्हणजे आजकाल वडीलधाऱ्या माणसांना भेटल्यावर आधी मुलं सेल्फी वगैरे काढतात आणि मग मोठ्यांपैकी कोणीतरी सांगतं की नमस्कार करा, मग आपण नमस्कार करतो. पण आज पुरे आता. चल, तुला घर दाखवतो. सो हा आमचा लिव्हिंग एरिया. ते बघ, ते आमचं किचन आहे. इथे ही आईची बेडरूम आहे आणि माझी आणि दादाची बेडरूम वरती आहे. बाय द वे, तुला ना आमच्या लहानपणीच्या फोटोजचे अल्बम दाखवायचे होते. ते वर आहेत, चल वर जाऊया. नाही नको. तू अल्बम खालीच घेऊन ये, आपण इथेच बसून बघूया. बरं ठीक आहे, आलोच. या सगळ्या ट्रॉफीज मीच जिंकल्यात. हो, पण यावर तर तुझ्या दादाचं नाव आहे. हा म्हणजे काही दादाने जिंकल्यात, काही मी जिंकल्यात, काही आम्ही एकत्र जिंकल्यात. ती बघ, ती बॅडमिंटन डबल्सची आम्ही विनर होतो. खरंच? खरंच म्हणजे तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुम्हा सगळ्यांना वाटतं ना की अवॉर्ड फक्त दादाच जिंकू शकतो. सॉरी, अरे तसं म्हणायचं नव्हतं मला. ते तू ना अल्बम बघ, म्हणजे तुझा विश्वास बसेल. त्यात माझा फोटो आहे बक्षीस मिळाल्याचा. ए. हे बघ, किती गोड दिसतोस तू यार. आईने जपून ठेवलेत आमचे फोटोज. तिला खूप आवडतं आमचे फोटोज बघत बसायला आणि मग ती एक एक आठवण सांगते. हा पालथा पडलेला तूच आहेस का? हो, मीच आहे. प्रत्येक मुलाचे ना या पोज मधले फोटोज त्याच्या आईबाबांनी काढून ठेवलेलेच असतात. म्हणजे बाळाला पालथं झोपवायचं आणि काढत सुटायचे फोटोज. खरंय, माझ्या आणि अमूल्याचे पण आहेत असे. हे बघ, बाबा काय दिसतायत ना. बाबा बाबा भाषण करायला लागले ना की सगळे लोक एक एक वाक्य नीट ऐकायचे. खूप टाळ्या वाजायच्या. आता ना ह्यातनं तू ओळखून दाखव, यातला मी कोण आहे? हा हा कन्फर्म हाच असणार तू. करेक्ट आहे. तू कसं काय ओळखलंस? मी नाही ओळखणार का तुला? हा बघ, मला बक्षीस मिळालं होतं तेव्हाचा फोटो. तुम्हाला ना फक्त दादाचंच कौतुक आहे. आता बसला ना विश्वास? मला मिळालं होतं बक्षीस. हो, बसला विश्वास. हे घे, तू बघ फोटोज. मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येतो. थांब, मी पण येते मदतीला. तुला सवय नसेल नाही का? बर. हाय. तू का आलीस इथे? अरे मला बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून आले. तुझ्या केबिन मध्ये लवकर. वेदांत प्लीज माझं एकदा ऐकून घे, मला फक्त बोलायचंय. मला नाही ऐकायचं. कम इन. हा सर, बोला ना. हिला आत का पाठवलं? सर, या सार्थक सरांच्या बहीण आहेत.
म्हणून मी त्यांना थांबवलं नाही. विजय, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, मला विचारल्याशिवाय कोणालाही आत पाठवायचं नाही. इतकी सिंपल गोष्ट कळत नाही तुला? मी इथे कामं करायला येतो का लोकांना भेटायला येतो? सॉरी सर. go. वेदांत अरे तू त्याच्यावर का चिडतोयस? काय काम आहे? अँड मेक इट फास्ट, आय एम बिझी. मला एक कळत नाही, तू माझ्याशी असं का वागतोस? माझं नक्की काय चुकलंय? हे बघ, तू काय चुकीचं वागतेस किंवा काय बरोबर वागतेस ना, हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. सो तू हे सांगायची गरज नाहीये. वेदांत प्लीज प्लीज ऐक माझं. आय हॅव चेंज्ड. मी जेन्युइनली सगळ्यांबद्दल आता चांगला विचार करते. बघ ना, आठव गेल्या काही दिवसात मी विक्रांतला एक तरी कॉल केलाय. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, पण ना मी त्याला त्रास दिलाय ना मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या फॅमिलीज एकमेकांशी बोलतायत, पण तरीही मी शांतच आहे. मला तुझं जाणून घ्यायचंय, तुला माझ्याशी एवढा काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याशी काय चुकीची वागली आहे मी? हे बघ, तू म्हणशील तसं वागायला मी तयार आहे. अजून काय करू सांग ना, एवढी वाईट मुलगी आहे का मी? सी, आपल्या फॅमिलीज एकमेकांशी काय बोललेत ना ते मला माहित नाही. आणि रादर मी विक्रांतला पण सांगितलंय, तुला जे करायचंय ते कर किंवा नको करूस. आय डोंट केअर. मला मला माझं काम महत्वाचं आहे आणि मला माझ्या कामात हे सगळं नकोय आता. अमूल्य कारणीभूत आहे का या सगळ्याला? सारिका, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळतंय तू काय बोलतेस? यात अमूल्याचा काय संबंध आहे? मी नाही वेदांत, पूर्ण नागपूरला माहिती आता की तुम्ही दोघं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहात. मी तर आधीपासून सगळ्यांना सांगत होते की हा त्या 2 बहिणींचा प्लॅन आहे, तुमच्याशी लग्न करून सेटल व्हायचं. बघ, ज्या गोष्टीबद्दल माहित नाहीये ना त्या गोष्टीबद्दल बोलू नये. आणि तुला माहित नाहीये ना, मग जाऊन सार्थकला विचार. नको ते अजून करू नकोस. ऍक्च्युली हाच तुझा प्रॉब्लेम आहे. सुतावरून स्वर्ग गाठायचा, सत्य माहित नसताना खोटे आरोप करायचे, संशय घ्यायचा. दिस इज युअर नेचर सारिका, आणि तुझा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. तू अशी आहेस आणि तू अशीच राहणार. नको म्हटलंय तरी वाकड्यात शिरतेस तू. मी वाकड्यात शिरत नाहीये, जे खरं आहे ना ते बोलतीये. त्या 2 बहिणींनी तुम्हाला दोघांनाही आंधळ करून टाकलंय. आधी विक्रांत आणि सी नाउ यू. हेच प्रिसाइसली हेच कारण आहे ज्यामुळे तू मला आमच्या अवतीभोवती सुद्धा नकोयस. अगं, मला तर तुझं तोंड पण बघायचं नाही. आणि हा, विक्रांतची लग्न करण्याचं स्वप्न सोड आता. अँड गेट लॉस्ट. वेदांत, आता जे काही बोललास ना ते बोलायला नको होतस. आता आय विल मेक शुअर की जे तू बोललायस ते तू कधीच विसरणार नाहीस. भागात पडणार आहे तू, भागात पडणार आहे. बी प्रिपेअर्ड टू पे. तुला जे करायचंय ना ते कर, पण आधी माझ्या समोरून निघून जा. ऍक्च्युली मी तुला या ऑफिसमधून हकलून देण्याच्या आधी स्वतःहून निघून जा. काय ना सारिका, तू सार्थकची बहीण आहेस ना, म्हणून मी शांत आहे. नाहीतर छान झाली. थँक्स. तुला माहितीये किती दिवसांनी आलो मी किचन मध्ये? किती दिवसांनी की पहिल्यांदाच? नाही म्हणजे कॉफी कुठे ठेवली हे पण माहित नव्हतं तुला. ए, मला माहिती असतं ना सगळं, कुठे काय आहे ते व्यवस्थित माहिती असतं. इनफॅक्ट मी जेवण पण बनवतो. तू कधी बनवतोस? मदर्स डेला पूर्ण जेवण मी आणि दादाच बनवतो. अच्छा,
म्हणजे पूर्ण वर्षातून फक्त एकदा. छान. हा, पण त्या दिवशी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत पूर्ण किचन आम्हीच सांभाळतो, आईला येऊच देत नाही. रिली? आणि आता लग्न झाल्यावर तर मी रोज येणार आहे किचन मध्ये तुला मदत करायला. हो का? बघूया. बघूच. आपण बाहेर बसूया का? चालेल. ये ना, बस. कसं वाटलं तुला घर? सांगितलं ना मगाशी. छान आहे, पण खूप मोठं आहे. होईल तुला सवय. काही दिवसांनी सून होणार आहेस तू या घराची. हे आपल्या हातात आहे का? विक्रांत, अरे माझे आई आणि अण्णा हो म्हणालेत, पण तुझी आई? आई नक्की हो म्हणेल. तू नको टेन्शन घेऊस. काय माहिती, आधीच इतकं गुंतागुंतीचं झालंय सगळं. असू दे. बर चल, मला उशीर होईल, आपण निघूया. अगं थांब ना, आत्ताच तर आली आहेस. अरे पण कोणी आलं घरी तर उगाच. अजून फक्त 10 मिनिट प्लीज. ठीक आहे. सर तुम्ही व्हा पुढे, मी नंतर जाईन. मी आले तर पुन्हा तुम्ही म्हणाल की माझ्यामुळे अमुक झालं तमुक झालं. त्यापेक्षा नको. लिफ्ट थांबलीच आहे तर ये. लिफ्टमध्ये माझी कंपनी असलेली बरी. परत लाईट्स गेले, लिफ्ट बंद पडली. कोणीतरी पाहिजे ना मदतीला. झालं? हे बघ, मला कोणाच्याच हेल्पची गरज नाही. मोठं घे. झालं? झालं तुझ्या मनासारखं? काय गरज होती नेगेटिव्ह बोलायची? विजय, लाईटला काय झालं? हो, अचानक कशी काय गेली? काय माहित. हे विजय, अरे काय झालंय? अरे सर अडकले की काय लिफ्ट मध्ये? मेलो मी, आता मेलोच मी. अहो, अमूल्य मॅडम पण बरोबर आहेत. हा, मग तो नोकरी गेलीच माझी. हे विजय, सर अरे काय चाललंय? पूर्ण बिल्डिंगची लाईट गेलीये. तुम्ही 5 मिनिट थांबा. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत.